मला असं वाटतं तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे तुमचं की भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येतात. मला असं वाटतं की तुम्ही नाव सांगितलं की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतात वगैरे, ठीक आहे. शुभेच्छा आहेत त्यांना, पण भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे पुणेकरांची इतकी भक्कम साथ आहे आम्हाला. त्यामुळे विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये खूप प्रचंड समर्थन पुणेकरांनी आम्हाला दिलं. त्यामुळे मला विश्वास आहे यावेळेस ते दिसतंय समोर. आणि मग काय करायचं तर सगळे चला एकत्र लढू. आता याचा अर्थ की समोरचा पैलवान ताकदवान मजबूत दिसतो म्हणून हे सगळे छोटे छोटे पैलवान एकत्र येतात. आजच्या ह्याच्यामध्ये आमदारांकडनं कशा पद्धतीचा फीडबॅक आपल्याला मिळालेला उमेदवारांसंदर्भात काय चर्चा झाली, विश्लेषण चालू आहे, नावांवरती बोललो, पक्ष म्हणून, युती म्हणून. त्यामुळं फीडबॅक हा विषय कुठं नव्हता. आमची एकंदरीत विधानसभानिहाय आमची चर्चा होती त्या निवडणुकीच्या संदर्भात. मग जाहीरनामा असेल, दोन्ही आमच्या RPI असेल, शिवसेनेवरती युती असेल, पुढची रणनीती असेल, सभांचं नियोजन असेल, एकंदरीत सगळ्याच विषयावर आजच्या आमच्या दिवसभराचा हा सगळा आज जो सगळे चित्र RPI जागा, शिवसेना जागा 2 दिवसात क्लिअर होतं. यादी तुमची साधारण कधीपर्यंत पहिली? आम्ही आता माननीय मुख्यमंत्री साहेबांची प्रतिनिधींची वेळ आम्हाला मिळेल त्यानंतर आम्ही बसून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. कदाचित 2 दिवसात ते होईल. सगळी नावं फायनल करताना आमदारांना विश्वासात घेतलं जाणार आहे काय? तुम्हीच तर बघितलं ना आज, तुम्हीच मला विचारलं आता. आज सगळे आमदार होते, सगळे आमचे खासदार होते, सगळे प्रमुख कोर कमिटीचे मेंबर होते, सगळेच होते. सगळे किती खासदार होते? मी आणि आमच्या मेधाताई. दोघांचं एकमत झालं का? 100%. जाताना थोडासा नाही ते काय झालंय, तुम्ही बघायचे तुमचे दृष्टिकोन बदला. तुम्ही वारंवार सोबत दिसता, चांगली गोष्ट आहे, पण एकमत होत आहे का? एकच आहे आम्ही. मला काय वेगळं अण्णा पुण्याच्या गुन्हेगारीवरती वारंवार